नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका रहस्यमय चित्रपटाचं. दृश्य अदृश्य हे त्या चित्रपटाचं नाव आहे आणि तो चित्रपट 19 जून 2026 ला प्रदर्शित होतोय. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद लेले सर माझ्यासोबत आहे आणि एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आलेलं आहे, ते म्हणजे भारतातील पहिली महिला ऍक्शन डिरेक्टर शैला टिके. स्वागत आहे तुमचं. सर्वप्रथम मी मिलिंद सरांना विचारणार आहे की मुळात दिग्दर्शन क्षेत्राचा तुमचा अनुभव खूप मोठा आहे आणि सस्पेन्स जॉनर तुम्हाला विशेष आवडतो, तर एकंदर या दृश्य अदृश्य चित्रपटाबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, हा खरं तर एवढा सस्पेन्स माझा पहिला सिनेमा आहे. बर. आधीचे माझे सिनेमे काही फॅमिली ड्रामा, काही कोर्टरूम ड्रामा असे होते. सस्पेन्स काही प्रत्येक कथेत सस्पेन्स असतोच, त्याशिवाय लोक टिकणार नाहीत. कुठला सिनेमा सस्पेन्स नाही, काहीतरी असं रहस्य पाहिजे की जे शेवटपर्यंत लोकांना खिळवून ठेवेल. सुदैवाने हा 100% रहस्यमय चित्रपट आहे आणि याची कथा जी गुंफलेली आहे ती सगळी एका घटनेभोवती आणि त्याचा शोध. पण हे सगळं करताना कुठेही तो टिपिकल क्राईम पेट्रोल होता कामा नये, याची धडपड करायला लागते. नाही तर त्याची सवय आहे लोकांना, CID क्राईम पेट्रोल रोजच बघत असतं. ते न जाता कलाकारांनी, हे माझ्या सिनेमाचं हे वैशिष्ट्य आहे की ज्यांच्या बाबतीत हे घडते तेच याचा शोध घेत आहेत. वा. आणि पोलीस त्यांना मदत करतात, नाही तर पोलीस शोध घेत आहेत आणि हे फक्त काहीतरी माहिती देतात असं नाही आहे. त्यामुळे या कथेला एक वेगळं आणि तो समर्थपणे पूजा सावंतनी तो रोल ह्याच्यात केलेला आहे. बरोबर. आणि ते कास्टिंग कसं होतं, योग कसा जुळून आला? म्हणजे नाही, कथा लिहिताना काही नावं डोळ्यासमोर असतातच, पण हळूहळू जसं अजून त्यातले थोडेसे संवाद वगैरे पूर्ण व्हायला लागतात, तेव्हा या संवादाला योग्य न्याय कोण देईल, त्या संवादाला इमेज कोणाची मॅच होईल, आणि मग दरवेळी सगळ्या कलाकारांची त्या संवादाला मॅच होते अशी नाही. बरोबर. त्यानंतर मग हळूहळू आपण शॉर्टलिस्ट करत होतो. सुदैवाने या सिनेमाच्या बाबतीत असं आलं की पूजाचं नाव पहिलं शॉर्टलिस्ट झालं होतं आणि जुळून आला योग. तिच्याकडे तारखा होत्या, आमच्या तारखांना, आणि असं सगळं जुळून आलं. आणि मग बाकी कलाकार काय, अशोक समर्थ, हार्दिक जोशी, विद्यार्थ जोशी, हे मग सुब्रत जोशी आहे, केया इंगळे आमची छोटी फारच सुंदर काम करते, तिथे भरपूर सिनेमे येत असतात, ती पण आहे. असं सगळं ते जुळत. लेखनही तुमचं, दिग्दर्शनही तुमचं. स्वतः लेखक असण्याचा दिग्दर्शित करताना काय फायदा होतो? एक फायदा होतो की दिग्दर्शकाला जमेल की नाही असंच लेखन केलं जातं. पण फायदा हा होतो की तुम्हाला त्याचा कॅनव्हास माहिती असतो सिनेमाचा, त्यानंतर ग्राफ माहिती असतं. त्यामुळे अनेक गोष्टी लिहितानाच तुम्ही खूप पद्धतीने त्या डिफाईन केलेल्या असतात की जे अदरवाईज दुसऱ्याची कथा असेल तर दिग्दर्शक करताना, मी दुसऱ्याच्या कथांवर केलेलंच आहे काम, तर दिग्दर्शन करताना अनेक गोष्टी या हे कसं ते कसं, आणि मग चर्चा होऊन त्या नीट होतात. बरोबर. इथं ते पहिल्यांदाच घासून पुसून होतं. बरोबर. त्यानंतर कलाकार जे शंका विचारतील ते सोडवूया, कारण दरवेळी सगळा सिनेमा सगळ्यांना डोळ्यासमोर येतो असं नाही. हा फरक आहे. तुम्ही शैलाकडे येणार आहे. शैला, मुळात मराठीतली तुझी पहिली फिल्म आहे आणि मुख्य म्हणजे तू भारतातील पहिली महिला ऍक्शन डिरेक्टर आहे. मुळात त्याच्या आधी जे साऊथला काम केलं होतंस त्याविषयी आपल्या प्रेक्षकांसाठी सांग. सो बेसिकली माझी या इंडस्ट्रीमध्ये जी सुरुवात झाली ॲज अ आर्टिस्ट म्हणून, ती एका डान्स रियालिटी शो पासून झाली. हल्लाबोल नावाचा शो जो ETV मराठीला यायचा, त्या शोची मी विनर आहे. त्या शोमुळे माझी ॲक्च्युली इंडस्ट्रीला, माझी जर्नीला सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर आपल्याला हळूहळू एक्सपिरियन्सने गोष्टी कळायला लागतात. मग मी ॲज अ ॲक्टर म्हणून काम करायला लागले, बिकॉज मला असं वाटलं की ॲज अ परफॉर्मर म्हणून अजून किती रियालिटी शो करणार. सो मग मी ॲज अ ॲक्टर म्हणून काम करायला लागले. बऱ्याचशा सिरियल केल्या. वजीरमध्ये अमिताभ सरांबरोबर माझा एक छोटासा रोल आहे ॲज ॲक्टर म्हणून, एकदम छोटासा आहे पण ॲटलिस्ट आहे. सो मग मला ना थोडंसं असं वाटलं की मला काहीतरी वेगळं करायचं, मला माहिती नाही काय, पण काहीतरी वेगळं करायचंय. पण अगेन किती ती अपॉर्च्युनिटी राईट टायमिंगला तुमच्याकडे यायला हवी. आपण कितीही इच्छा व्यक्त केली तरी ते जुळून पण यायला पाहिजे. त्यामुळे मला एक इंटरनॅशनल लाईव्ह स्टंटची ऑफर आली, जेव्हा ते बेसिकली 8 महिने त्या गोष्टीसाठी, त्या लीडसाठी कास्ट करत होते. त्यांना एक सॉलिड मार्शल आर्टिस्ट पाहिजे होती, कारण हा लाईव्ह शो होता. म्हणजे
एनिथिंग कॅन गो रॉंग. जर तुम्ही बरोबर. ट्रेंड नाही आहात तर तुम्ही या शो मध्ये पार्ट नाहीच घेऊ नाही, शकत. सो ते बरोबर. कास्टिंगचं एक हेच होतं की यू हॅव टू बी ट्रेंड आणि ऍट द सेम टाइम ती चांगली ऍक्ट्रेस पण पाहिजे, कारण आपल्या हिंदी दबंग सिनेमाचा तो रिमेक लाईव्ह स्टंट शो होता. बरोबर. सो दे वर लुकिंग फॉर इंडियन फेस आणि त्यांना 8 महिन्यानंतर त्यांना मी सापडले. सो त्यामुळे लाईव्ह शो, लाईव्ह डायलॉग्स, लाईव्ह ऍक्शन, सगळ्या गोष्टी जिथे हाय फॉल्स, कार ड्रिफ्टिंग, बॉडीला फायर लावणं किंवा सगळे लाईव्ह स्टंट शो व्हायचे, सगळे लाईव्ह स्टंट्स प्रेझेंट व्हायचे. ते शो मी बऱ्यापैकी 8,000 पेक्षा जास्त शोज वा. केले. 3.5 वर्ष मी दुबईमध्ये होते. हा. तिथून आल्यानंतर असंच मी तिथे एक दिवस सुट्टी असताना ना, मी रॅन्डमली की आज सुट्टी, आज टाइमपास काहीतरी करूया म्हणून मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. फिल्मी ऍक्शन हा. करूया आणि युट्यूब चॅनल सगळे म्हणतात खूप भारी असतं, हा. आपण टाकूया त्याच्यावर. सो मी तसा टाकला आणि तो व्हिडिओ व्हायरल गेला. Viral 2 झाला. मिलियन क्या व्ह्यूज बात आहे. गेले त्याला विदिन लाईक 6-7 डेज. बर. आणि खूप लोक की म्हणजे पेरेंट्स फॅन झाले की आमच्या मुलीला आम्ही तुझ्यामुळे मार्शल आर्ट्सला टाकलं वगैरे. वा. सो खूप पॉप्युलर झाला तो. इन्स्पायरिंग झाला. आणि तो व्हिडिओ एका साऊथच्या डायरेक्टरने पाहिला. हा. पोन कुमरन नाव आहे त्यांचं, यजमानाचे जे डिरेक्टर आहेत. सो त्यांनी मला फोन केला, त्यांनी मला कनेक्ट केलं की तुझा व्हिडिओ पाहिला आणि वी रिली विश की तू आमच्या सिनेमाचं ऍक्शन डिरेक्शन करावंस. सो मला आधी असं वाटलं की प्रँक आहे. एक तर साऊथचं ऍक्शन आपल्याला माहिती आहे, इट्स लार्जर दॅन लाईफ, खरंय. राईट? म्हणजे आपण जिथे विचार करतो तिथे त्यांचं संपतो, तिथे त्यांचा विचार हो, सुरू सुरू होतो. होतो. सो ऍक्शन म्हणलं की साऊथचं खूपच पॉवर पॅक्ट ऍक्शन बरोबर आहे. असतं. सो मला वाटलं कोणीतरी प्रँक करतो. सो मी आधी इग्नोर केलं. मग पुन्हा त्यांचा व्हिडिओ कॉल आला. मी व्हिडिओ कॉलवर बोलता बोलता साईडला गुगलला टाईप केलं त्यांचं नाव आणि हा इज द सेम पर्सन. म्हणजे प्रँक नाही होते खरं होतं ते. आपल्याला. हा, करेक्ट. सो त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्हाला कोणीतरी नवीन इनोव्हेटिव्ह पर्सन हवंय जे ऍक्शनला काहीतरी वेगळं ब्रेकडाऊन करू शकतं, म्हणून त्यांनी मला ऑनबोर्ड घेतलं त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या बेसिसवर. ओके. मॉरिशियसला मी त्यांना सेटवर भेटले. गोलमालचं जे रिमेक झालं तो सिनेमा मी केला. ऍक्टर जीवा वॉज द लीड ऑफ दॅट फिल्म. ऍक्टर जीवा म्हणजे वन ऑफ द होय. व्हेरी वेल नोन पर्सन फ्रॉम साऊथ इंडस्ट्री. जेव्हा जीवा सरांनी माझं काम अप्रिशिएट केलं त्यावेळेला मला कॉन्फिडन्स आला की आपल्याला जमतंय आणि आपण जे करतोय ते चांगलं करतोय. आणि एक वेगळं करिअर. हा, आणि लोकांना वाटलंच नाही माझा पहिला सिनेमा आहे. सो तो माझा त्या सेटवरचं काम बघून मला दुसरा सिनेमा, तिसरा सिनेमा, चौथा, असे 6 सिनेमे टोटल मी साऊथचे केले आणि आता 2 मराठी केलेत. सो आय एम रिअली पण हॅपी. पहिला हाय दृश्य. मराठीचा पहिला मराठीतला दृश्य पहिला, आणि दॅट इज बिकॉज ऑफ मिलिंद सर. सो त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप न प्लॅन केलेली गोष्ट आहे. प्लॅन न करता हे करिअर माझं सुरू झालंय. Otherwise- यातला जो ऍक्शन सिक्वेन्स आहे तो पूजा यांच्यावरती आहे. हा, मला जेव्हा बेसिकली आम्हाला खूप लिमिटेशन्स होत्या, कारण इट्स नॉट अ ऍक्शन फिल्म ऑफ कोर्स. बरोबर. पण त्याच्यामध्ये एक छोटा सिक्वेन्स असा होता की तो सिक्वेन्स पर्टिक्युलर एका खोलीमध्ये होतो. बरोबर. आणि तिथे चॅलेंजेस, अगेन मी मगाशी पण सांगितलं की कुठलंही ऍक्शन, भले तो सिक्वेन्स छोटा असू दे किंवा छोट्याशा स्पेसमध्ये असू दे, ऍक्शन हे ऍक्शन असतं आणि त्याला तितक्याच केअरफुली डिझाईन करावं बरोबर. लागतं. रिस्क खूप जास्त असते. एक फ्रॅक्शन ऑफ सेकंडची चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. आर्टिस्टला खूप त्याच्याने नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तो डिझाईन करताना पण केअरफुली करायला लागतो. तो परफॉर्म करताना सुद्धा खूप प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. सो जसं की आपण बॉटलचं ते हे केलंय, सो काही पण रॉंग होऊ शकतं. त्यामुळे खूप केअरफुली हा सिक्वेन्स Design करावा लागतो आणि खूप छान झालं. आणि हार्दिक आणि पूजा ऑफकोर्स दे वर व्हेरी कोऑपरेटिव्ह. अत्यंत म्हणजे सिन्सिअर आपण म्हणू शकतो. ऍक्टर्स दोघं पण आहेत ते खूप माइंडफुल आहेत. दोघंही दे वर देअर प्रेझेंट ऑन द सेट बरोबर. मेंटली. ते एक एक गोष्ट खूप व्यवस्थित अंडरस्टँड करत होते आणि परफॉर्म करत होते. Correct. ॲट द सेम टाइम सरांकडनं मला तो इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो ना, मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा. टचवूड माझं पहिला एक्सपिरियन्स सरांच्याच बरोबर असल्यामुळे आय फील सो हॅपी की मराठीमध्ये पण सरांनी म्हणजे इतकंसं पण इंटरफेअर नाही केलं. सर Freedom दिलं पूर्ण. पूर्ण फ्रीडम की तू कर. आय वॉज शॉक. मी सरांना म्हणलं सर तुम्ही काहीच नाही बोललात सेटवर त्या दिवशी. सर म्हणाले की मला आउटपुट मिळतोय, आय एम हॅपी. माझ्याकडे काहीच नाही. सो तो जो फ्रीडम आहे ना, त्या फ्री माइंडने आपण जे बेस्ट काम करू शकतो ना, ह्याच्यापेक्षा बेस्ट गोष्ट आय डोंट थिंक सो काही असू शकते. त्यामुळे सरांच्या बरोबरचा एक्सपिरियन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांनी मला कन्सिडर केलं. बरोबर. त्या टिपिकल 90% लोकांसारखं नाहीये की ही कसं करेल, काय करेल. इनफॅक्ट सर वॉज व्हेरी तो विश्वास वेलकमिंग, महत्वाचा. खूप वेलकमिंग होते सर पहिल्याच ह्याला मीटिंगला आमच्या. सो आय हॅड अ वंडरफुल एक्सपिरियन्स वर्किंग ऑन दिस फिल्म आणि आय एम ग्लॅड की माझा पहिला एक्सपिरियन्स मिलिंद सरांबरोबर. आणि आता पुढे सगळे चित्रपट येतीलच. आय होप सो. आता आपण प्रेक्षकांना सांगूया की दृश्य 19 जूनला प्रदर्शित होतोय. नक्की या चित्रपटाचा आनंद घ्या. मिलिंद सरांना आणि आता शैला तुला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.